सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। आज आपण सनातन धर्म त्याचबरोबर स्वतःला सनातन धर्माचे रक्षण करता पालन करता त्याचबरोबर वारसदार समजदारे आणि या हिंदू धर्माची सनातन धर्माची पताका अखंडपणे आपल्या खांद्यावर घेऊन मार्गक्रमण करणारे त्याचबरोबर रामायण असेल महाभारत असेल भगवद्गीता यासारखे हिंदूंचे पवित्र ग्रंथ ची शिकवण समाजाला देऊन हिंदू धर्माला एक दिशा देण्याचं काम जे संत महंत धर्मगुरू त्याचबरोबर ऋषीमुनी करतात त्यांच्या विचारसरणीचा आज आपण वैचारिक पातळीवर अभ्यास करणार आहोत। मला या सनातन धर्माचे रक्षण करता वारसदार समजणारे त्याचबरोबर या समाजाला दिशा देणारे हे जे लोक आहेत स्वतःला धर्मगुरू म्हणतात त्यांचे विचार नक्की काय आहेत, परंतु हे विचार ऐकण्यासाठी त्यांना अनुभवण्यासाठी एका वेळेला 4-4 लाख लोक एका वेळेला जमत असतील तर नक्की हे समाजाला कोणते विचार देत आहेत याबद्दलचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे। जर आपण स्वतःला सुजाण नागरिक आणि लोकशाहीचे आधारस्तंभ मानत असेल तर हे विचार कोणते आहेत या बाबतीचा तौलनिक बौद्धीच्या पातळीवर बौद्धीच्या कसोटीवर उतरून हे विचार कोणते आहेत, हे विचार काय देत आहेत आणि यापासून आपल्या धर्माचं देशाचं त्याचबरोबर या लोकशाहीचं संवर्धन होऊ शकतं का याबद्दलचा तौलनिक अभ्यास करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे। हे प्रथम कर्तव्य असून आपल्या ही काळाची गरज आहे। अनेक महंत आपल्या समाजामध्ये आहेत ते निश्चित दिशा देण्याचं काम करतात त्याच्याबद्दल शंका नाही, परंतु काही 21व्या शतकामध्ये हा देश चालू आहे। आपण आपला भारत देश हा विकसनशील आहे व प्रगतशील देश म्हणून जर म्हणत असेल आणि एका वेळेला चमत्कार पाहण्यासाठी भक्ती असेल भक्ती साधना तप याच्यापेक्षा चमत्कार मोठा आहे। हा चमत्कार अनुभवण्यासाठी हा चमत्कार पाहण्यासाठी एका वेळेला 4-4 लाख लोक जमत असतील तर यापेक्षा भारताची शोकांतिका नाही आणि भारताचं दुर्दैव नाही। तर वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून वैज्ञानिकांना किंवा विज्ञानाला मागे ठेवून आम्ही चमत्काराच्या माध्यमातून लोकांना बरं करतो हा समज देणारे या प्रकारची भावना असणारे हे जे संत महंत धर्मगुरू आहेत यांच्याबद्दल निश्चित कोणता विचार करायचा आणि यांची निश्चित माणसांना अनुभव येते का याबद्दल सुद्धा चर्चा केली पाहिजे आणि कोणत्या प्रकारचे हे रोग बरे करतात हे सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे। मग सध्या या सोशल मीडियामध्ये जण हा धर्माची शिकवण चांगल्या पद्धतीने देतात त्यामध्ये मग प्राचार्य असतील आमचे अशा प्रकारे धर्मगुरू आहेत त्यांचे विचार निश्चित हिंदू धर्माला अभ्यासपूर्वक असतात आणि हिंदू धर्माला पुढे घेऊन जाणार आहेत, परंतु देऊ शकतात का याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती घेता येतील। तर हे जे करोली बाबा आहेत हे शंकराचे निस्सिम भक्त आहेत। शंकराची भक्ती ही स्वतःला आत्मिक आनंद देण्यासाठी आहे तर चमत्कारासाठी कधीच शंकराची भक्ती नाही। शंकर कधीच चमत्कार म्हणून सांगत नाही तर शंकराची भक्ती ही तुम्हाला फक्त एक आत्मिक आनंद आणि मनाला आनंद देण्यासाठी आहे। परंतु तुम्ही जर आत्मिक आनंद श्रद्धा भक्ती हा सोडून चमत्काराच्या माध्यमाच्या द्वारे जर समाजाला गोळा करत असला आणि समाजाची दिशाभूल करत असला तर ती कधीही भूषणावळ नाही। समाज हा चमत्काराच्या आधारावर कधीच घडू शकला नाही। समाजाला हिंदू धर्माची शिकवण हे समाजाला आत्मिक सुख देण्यासाठी आहे। या काळात किंवा वैदिक काळात सुद्धा कोणत्याही समाजानं चमत्काराचं समर्थन कधीच केलं नाही आणि ज्या समाजानं चमत्काराचं समर्थन केलेलं तो समाज कधीच मार्गदर्शक ठरला नाही आणि या चमत्काराचं समाजानं नेहमी खंडनच केलेलं आहे आणि हाच समाज आपल्याला आधुनिक काळात अभिप्रेत आहे। आज आपण फोटो दिसणारे कानपूरवाले बाबा करोली शंकर यांच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत, त्यांची विचारसरणी त्यांची अध्यात्माची पद्धत। हे जे फोटो मध्ये संत आहेत त्यांचं नाव बाबा करोली शंकर असे आहेत। त्यांचं मूळ नाव संतोष सिंग भदौरिया असं आहे आणि यांच्यावर 1992 साली एकाचा खून केल्याचा संगीन आरोप आहे। या आरोपावर त्यांची चौकशी सुद्धा झाली होती आणि हे असा दावा करतात की वैज्ञानिक दृष्टिकोनातून किंवा जे डॉक्टर काम करू शकत नाहीत जे इलाज करू शकत नाहीत अशा असाध्य रोगांवर मी या ठिकाणी उपाय करतो। फक्त शंकराचा नामोपचार करून माझ्या आत्मिक शक्तीच्या आधारावर मी अशा पद्धतीचे असाध्य रोग बरे करू शकतो। यांचा मोठा दरबार भरवला जातो। या दरबारामध्ये असाध्य रोगाने ग्रासलेली अनेक जण या ठिकाणी येतात व एका अपेक्षेने या ठिकाणी जमा होतात। त्याच वेळेला हे करोली महाराज यांना असाध्य रोगांना साध्य करण्यासाठी बरे करण्यासाठी
होम हवन करण्याचा सल्ला देतात। हे होम हवन 1000पासून लाखापर्यंत किमतीचे आहेत। अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जातो। तर तुमची आमची एक जबाबदारी आहे की समाजामध्ये हा चमत्कार मोठा असून वैज्ञानिक दृष्टिकोन हा मोठा आहे आणि हाच समाजाला तारू शकतो। येणारं भविष्य हा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच निर्माण होऊ शकतं। अशा प्रकारची रुजवण किंवा शिकवण आपण या पद्धतीची सर्वांनी प्रयत्न करणे हे एक राष्ट्रीय काम आहे आणि ते आपण सर्वजण निष्ठेनं करूया। हेच आपलं देशप्रेम, हेच आपलं